आई होणं हा 9 महिन्यांचा प्रवास एखाद्या सुंदर स्वप्नासारखा असतो. या प्रवासात आपण फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या आत वाढणाऱ्या त्या छोट्याशा जीवासाठी जगत असतो. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की असं काय प्यावं जे बाळाला शक्ती देईल आणि आपल्याला ताजेतवानं ठेवेल. निसर्गाने आपल्याला दिलेलं सर्वात शुद्ध आणि पवित्र उत्तर म्हणजे नारळ पाणी. हे केवळ एक पेय नाही तर हे आई आणि बाळ दोघांसाठी अमृत आहे. पण हे अमृत कधी, कसं आणि किती प्यावं? चला आज हे गुपित उलगडूया. नारळ पाणी म्हणजे निसर्गाचं मॅजिक ड्रिंक. जेव्हा तुम्ही एक ग्लास नारळ पाणी पिता तेव्हा तुमच्या शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा खजिना मिळतो. हे घटक तुमच्या बाळाच्या हाडांच्या मजबूतीसाठी आणि त्याच्या इवल्याशा हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. विशेष म्हणजे यात कोणतंही केमिकल नसतं, त्यामुळे हे 100% सुरक्षित आहे आणि शरीराला नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवतं. या 9 महिन्यात नारळ पाणी तुमच्यासाठी काय करू शकतं हे पहा. मळमळ दूर पळवते. गरोदरपणाच्या सुरुवातीला सकाळी उठल्यावर जी मॉर्निंग सिकनेस किंवा मळमळ जाणवते त्यावर नारळ पाणी रामबाण उपाय आहे. ऊर्जेचा झरा. गरोदरपणात खूप थकवा जाणवतो. नारळ पाणी पिताच तुम्हाला तात्काळ ऊर्जा मिळते. नैसर्गिक थंडावा. शरीरातील उष्णता कमी करून छातीत होणारी जळजळ आणि ॲसिडिटीवर हे पाणी नियंत्रण मिळवतं. बाळाचा विकास. पोटात असलेल्या ॲम्निओटिक फ्लुइड म्हणजेच बाळाभोवतीच्या पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी हे मदत करतं. इन्फेक्शनला टाळा. नैसर्गिकरित्या लघवी साफ होण्यास मदत होते, ज्यामुळे युरिन इन्फेक्शनचा धोका टळतो. सुंदर त्वचा. गरोदरपणात त्वचेवर येणारे स्ट्रेच मार्क्स आणि कोरडेपणा कमी करण्यास मदत होते. सूज कमी करणे. शरीरातील सोडियमची पातळी संतुलित करून पायांना येणारी सूज हे पाणी कमी करतं. पण लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट योग्य पद्धतीने घेतली तरच तिचा फायदा होतो. पहिली गोष्ट, नेहमी ताजं प्या. नारळ फोडल्या लगेच पाणी प्या, कारण जास्त वेळ उघडं ठेवल्यास त्यातील पोषक तत्व कमी होतात. हवाबंद डब्यातलं किंवा स्टोअर केलेलं पाणी टाळा. दुसरं म्हणजे प्रमाण. दिवसातून 1 नारळ पुरेसा आहे. सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी किंवा दुपारी नारळ पाणी पिणं शरीरासाठी सर्वात जास्त फायदेशीर ठरतं. एक महत्त्वाची टिप, जर तुम्हाला गरोदरपणातील मधुमेह किंवा किडनीचे काही त्रास असतील तर मात्र तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याची सुरुवात करा. तुमच्या आत एक नवीन आयुष्य घडते आणि त्याची काळजी घेणं ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. नारळ पाण्यासारख्या छोट्या पण मौल्यवान गोष्टींचा आहारात समावेश करून तुम्ही हा प्रवास अधिक सुखकर आणि आरोग्यदायी करू शकता. लक्षात ठेवा, आई आनंदी तर बाळ निरोगी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा, आम्ही नक्की उत्तर देऊ. आणि हो, तुमच्या ओळखीच्या गरोदर मातांना हा व्हिडिओ शेअर करून त्यांना एक छोटीशी मदत नक्की करा. निरोगी रहा, आनंदी रहा. अशाच उपयुक्त, विश्वासार्ह आणि मातांसाठी खास माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.